नमस्कार मित्रांनो, कोणत्याही संख्येचे घनमूळ कमीत कमी वेळात कसे काढायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि जर हे घनमूळ तुम्हाला खरंच कमी वेळात काढायचे असतील तर तुम्हाला 1 पासून ते 10 पर्यंतच्या या ज्या संख्या आहेत या सर्वांचे घन पाठ असले पाहिजे. जसे की 1 चा घन 1 आहे, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64 या प्रकारे. ह्या ज्या संख्या आहेत 1, 8, 27, 64, 125 या सर्व घन संख्या आहेत. आणि या सर्व घन संख्यांची काय स्पेशालिटी आहे, काय गुणधर्म आहे आणि त्या गुणधर्मावरूनच घनमूळ कसं काढायचं हे आपण पाहणार आहे. बघा, एकक स्थानावरील जे अंक आहेत 1, 8, 7, 4, 5, 6 हे कोणताही अंक इथं रिपीट होत नाही. प्रत्येक अंक बघा 1 पासून ते 10 पर्यंत कसा आहे, वेगवेगळा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि शेवटी काय आहे, 0. या गुणधर्माचा वापर करून आपण काय काढू, घनमूळ काढू. पहिली संख्या आहे 12,167. याचा काढायचा आहे आपल्याला घनमूळ. तर तुम्हाला काय करायचं आहे, एकक स्थानावरील अंक पाहायचा. एकक स्थानावर काय आहे, 7. एकक स्थानावर 7 आहे. इथं 7 कुठे आहे बघा, 7 इथं आहे. आणि 27 चा घनमूळ किती आहे, 3. तर 3 इथं लिहून टाका. आणि या साईडनं 3 अंक सोडून टाकायचे या बाजूनं. कोण उरलाय, 12. 12 ही जी संख्या आहे, 12च्या जस्ट खालोखाल 12च्या थोडीशी छोटी संख्या कोणती आहे, 12च्या छोटीशी संख्या आहे कोणती, 8. आणि 8चा घनमूळ किती आहे, 2. तर 12,167 या संख्येचे घनमूळ आहे 23. ठीक आहे. अजून आपण इथं प्रॅक्टिस करू 1-2 प्रश्न जिथून तुम्हाला चांगलं समजून जाईल. काय सांगितलं इथं, 74,088 असं सांगितलंय. आता तुम्हाला डोक्यात काय करायचं आहे, हा काय आहे 8. तर तुम्हाला काय विचार करायचा आहे, 2चा घन 8 आहे. 2चा घन 8 आहे. म्हणून एकक स्थानी काय येईल, एकक स्थानी येईल 2. त्यानंतर 3 अंक सोडून द्या. 3 अंक सोडल्यानंतर काय आलं इथं, 74. 74च्या खालची संख्या कोणती आहे, जस्ट छोटी संख्या कोणती आहे, 64. आणि त्याचं घनमूळ किती आहे, 4. म्हणजे 74,088 याचे घनमूळ किती आहे, 42. पोलीस भरतीमध्ये किंवा स्पर्धा परीक्षामध्ये एमपीएससी कंबाईनमध्ये मधामधात क्षेत्रफळ घनफळ या टॉपिकमध्ये घनमूळ काढायचं आपल्याला काम पडतेच. त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आपण आणलाय. पुढे पहा काय विचारलंय, 1,95,112 या संख्येचे घनमूळ काढायचे. एकक स्थानावर कोण आहे, 2. तर हे डोक्यात यायला पाहिजे की 2 म्हणजे काय, 512. 512 हा बघा 2 इथं दिसत आहे. तर याचे घनमूळ किती आहे, याचे घनमूळ आहे 8. 3 अंक सोडून द्या, काय आहे 195. 195चा जस्ट खालची संख्या कोणती आहे, 195च्या खाली कोणती आहे बघा, हा आहे 216. आणि 195च्या खाली कोणती संख्या आला पाहिजे, 125. तर याच्या एकक स्थानी काय आला पाहिजे, 5. म्हणजे 1,95,112 या संख्येचे घनमूळ किती आहे, 58. शेवटचा प्रश्न बघा, इथं काय सांगितलंय, 2 वेळा विचारला हा प्रश्न. 5,832 या संख्येचे घनमूळ किती. एकक स्थानावर कोण आहे, 2. एकक स्थानावर कोण आहे इथं, 2. म्हणून काय आला पाहिजे इथं 8. इकडून 3 अंक सोडून द्या. 5. 5च्या जस्ट खालची संख्या कोणती आहे, हा तर 8 आहे. 8 पेक्षा 5 छोटा आहे. तर 5 इथं येईल. तर इथं काय आला पाहिजे 1. आणि याच्या एकक स्थानी काय आला पाहिजे 1. तर ही जी संख्या दिली या संख्येचे घनमूळ किती आहे, 18. धन्यवाद.